ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यासाठी प्रत्येक वेळेला आंदोलन करणारे दीपक रणवरे आपल्या सोबत आहेत. भाऊ, काय 29 तारखेला उपोषण आपण करणार आहात, काय नेमक्या मागण्या असणार आहेत? मुळामध्ये ब्राह्मण समाजाकडं ह्या शासनानं खूप मोठं दुर्लक्ष केलेलं आहे की ब्राह्मण समाजाची जी अपेक्षा आहे, जे शब्द दिले होते ते ह्या शासनानं पूर्ण केलेले नाहीत. म्हणून पहिली वेळ झालं, दुसरी वेळ झालं, आता तिसऱ्या वेळेस म्हणजे 29 ऑगस्ट रोजी परत उपोषण करण्याची वेळ आपल्याला आलेली आहे. यामध्ये शासनानं उपोषण आपण कुठं करणार आहात? मी उपोषण जालना येथील गांधी चमन येथे या ठिकाणी करणार आहे. पहिले दोन्ही उपोषण त्याच ठिकाणी केले आणि आता पण हे तिसरं उपोषण त्याच ठिकाणी करणार आहे. शासनाला आमच्या ज्या काही परशुराम आर्थिक विकास महामंडळ सोडून बाकीच्या ज्या मागण्या होत्या त्या आज ब्राह्मण समाजामध्ये अतिशय वाईट परिस्थिती आहे ती की शिक्षणाची. ब्राह्मण समाजाला ही शिक्षणाची भूक आहे आणि नेमकं शासन हे शिकू देत नाही. कारण त्याच्या मागचं कारण असं, एकीकडं शिका म्हणतं, दुसरीकडं शासनानं इतकी फीस वाढवून टाकली की ब्राह्मण समाजाजवळ शिकण्यासाठी पैसा नाही, विकण्यासाठी काही राहिलेलं नाही. म्हणून आमची पहिली मागणी आहे, जसं मुलींना शासनानं शिक्षण मोफत केलं त्याचप्रमाणे मुलांनाही शिक्षण मोफत करावं मुलीप्रमाणे, ही आमची पहिली मागणी आहे. परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कुठेतरी त्याचा समाजाला फायदा होईल असं वाटलं होतं, मात्र तसं होताना दिसत नाही. कसं बघताय असं परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यपद्धतीकडे? मुळामध्ये परशुराम आर्थिक विकास महामंडळ या सरकारनं दिलंय, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेजी असतील, देवेंद्र फडणवीस जी असतील, स्वर्गीय अजितदादा पवार असतील, या शासनानं दिलं, त्या शासनाचे आम्ही आभार मानतो. पण फक्त घोषणाच केली. आजपर्यंत महामंडळाला 2.5 वर्ष होते, अध्यक्ष दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचा आभार मानतो. पण जो निधी त्यांना सांगितला होता की परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठी तुम्हाला 50 कोटी रुपयाचा निधी देतो, हा शासनाने दिला नाही. एकही कर्मचारी भरला नाही, अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या केल्या नाही. मी स्वतः मंत्रालयात माननीय गायकवाड साहेब असतील, ते गेल्याच्या नंतर माननीय कुलकर्णी साहेब असतील, ते गेल्याच्या नंतर माननीय बावस्कर मॅडम असतील, ह्यांच्याशी अनेकदा फोनवर बोललो, पत्रव्यवहार केले, जाऊन आलो, पण कुठल्याही प्रकारचं महामंडळाबद्दल त्यांना पुढाकार घेतलेला नाही. हे महामंडळ देऊन सरकारने एक मोठी घोषणा करून दिली निवडणुकीच्या अगोदर. पण आज जी परिस्थिती आहे की ब्राह्मण समाजामध्ये नैराश्य पसरलेलं आहे की महामंडळाची योजना आत्ताशी चालू केल्या 2 महिन्यापूर्वी, की त्यांना मला वाटतं माझ्या माहितीच की 5, 7 ते 8 लोकांपर्यंत आतापर्यंत LY दिले असतील. आणि जो काही निधी आहे 50 कोटीचा, तो पूर्ण निधी पहिल्या वर्षी दिला नाही आणि ह्याही वर्षी दिला नाहीये. एखाद्या वार्डामध्ये प्रभागाला 5 कोटीचा निधी असतो, तितका 5 कोटीचा निधी या महामंडळासाठी दिला असं मी ऐकलेलं आहे. या महामंडळाच्या माध्यमातून किती समाज बांधवांना आतापर्यंत फायदा झालाय? एक 7-8 लोकांना फायदा झालेला आहे अशी मला माहिती आहे. मी वारंवार महामंडळाचे अध्यक्ष, जे की अतिशय चांगलं काम करते, पण एकटा माणूस काय करणार आहे, म्हणून त्यांच्याशी नेहमी त्यांच्याशी चर्चा करतो. फार काही आउटपुट ह्या महामंडळातून निघत नाही. आम्ही आपल्या माध्यमातून ह्या महामंडळाच्या वतीनं, जे की आमचं शिक्षणाचा दुसरा एक मुद्दा आहे, की मी फक्त एकच मुद्दा नाही, आपण महामंडळ मागच्या वेळेस शासनाने दिलं म्हणून बोललात, पण आज ब्राह्मण समाजाची शासकीय कर्मचारीच राहिले नाहीत. एकतर शिकायचं नाही, शिकले नाही तर मग शासकीय कर्मचारी होतील कुठून? म्हणून शासनाच्या वतीनं किंवा महामंडळाच्या वतीनं प्रत्येक विभागीय स्तरावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र हे शासनानं करावे किंवा महामंडळाच्या वतीनं चालवावे, ही आमची प्रामुख्यानं दुसरी मागणी आहे. तिसऱ्या मागणीमध्ये शासनानं EWS दिलेलं आहे. EWS ची मर्यादा 8 लाखाची आहे. काही शिक्षक लोक असे आहेत काही ज्यांचा पगार 70,000च्या वर 8,40,000 होतो. याची मर्यादा वाढवून आता जसं महागाई वाढती, महागाई भत्ता वाढतो, तशी याही प्रकारे ही महागाई वाढलेली आहे. म्हणून शासनानं 8 लाखाची मर्यादा 15 लाखाची करणं आज तरी गरजेचे आहे, जेणेकरून सगळ्याचीच लेकरं शिकतील. ह्याच्यामध्ये समाजाचा तर कुठं प्रश्न येत नाही. म्हणून 8 लाखाची मर्यादा हटून 15 लाखाची करणं गरजेचे आहे. EWS संदर्भात काही तक्रारी आहेत नागरिकांच्या, की याला जी प्रक्रिया, जे शुल्क आहे 600 ते 700 रुपये आहे, मात्र प्रत्यक्षात बघायला गेलं कुठेतरी 1200, 1500, 2000 असे जे तहसीलदार किंवा संबंधित तहसील कार्यालयात घेतले जातात,
या संदर्भात काही तुम्हाला तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत का? तक्रारी तर आलेल्या आहेत, पण आता आम्ही शासनाला हेही म्हणणार की तुम्ही कुठंतरी एका पोर्टलवर असेल, अजून कुठं असेल, ती एक फिक्स करून टाका अमाऊंट की तिथं तुम्हाला 500 घ्यायचे, 1000 घ्यायचे, 2000 घ्यायचे. तीही तक्रारी बऱ्याचशा आलेल्या आहेत. त्याच्यावरही आम्ही शासनाशी बोलू. त्याचबरोबर आजची परिस्थिती अशी आहे की शिक्षण घेत असताना आईवडिलाला अशा अनेक आई येतात की त्यांना स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र विकून, मी मागच्या वेळेसही DCM साहेब होते ज्यावेळेस फडणवीस साहेब, त्यांना सांगितलंय एखाद्या आईला गळ्यातलं मंगळसूत्र विकून त्या लेकराला पैशाची सोय करावी लागती, मग त्यांना तिथं राहायची, खायची, प्यायची व्यवस्था करावी लागती. मग ब्राह्मण समाजाच्या मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह हे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, हे विभागाला नाही, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आपण करणं गरजेचे आहे. आम्ही त्याच्याही पलीकडे जाऊन सांगितलं, जिथं जिथं शिक्षणाचं माहेरघर आहे अशा ठिकाणी तुम्ही लवकर करा, बाकीच्या जिल्ह्याला नंतर केलं तरी चालेल, पण सरकार कोणतीही गोष्ट ब्राह्मण समाजाची गांभीर्यानं घेत नाही. हे दुर्लक्ष कर. मागे एकदा मुंबईला आंदोलन करण्यात आलं होतं, त्याच्यानंतरही सरकार ब्राह्मण समाजाकडे दुर्लक्ष करतंय का? आता ह्या गोष्टीवरून तर वारंवार असंच वाटतं की सरकारला उपोषणाच्या भाषेशिवाय दुसरी भाषाच कळत नाही. मी मुख्यमंत्र्याचे जे कोणी वेळ देतात अशांना अनेकदा पत्र दिलेत, मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या लोकांना अनेकदा भेटण्याचा प्रयत्न केला, पण कुणीही ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाला भेटण्याचा सुद्धा वेळ देत नाही. इतकी अवघड परिस्थिती. किती दिवसापासून तुम्ही मुख्यमंत्र्यांचा वेळ मागत आहात? 2 वर्षापासून आम्ही जसं महामंडळ भेटलंय, आमचा पहिला मुद्दा तर असा होता की बाबा आम्हाला सरकारनं काहीच दिलं नाही आणि आम्ही मागितल्याच्या नंतर हे सरकारनं दिलंय, पण 2 वर्षानंतर बाबा त्यांचे आभार मानावेत. आपलं जे कर्तव्य असतं ते त्यांचे आभार मानून आमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या त्यांना सांगाव्या. पण आज लगत 2 वर्ष 2.5 वर्ष झाले कुठल्याही प्रकारचा मुख्यमंत्री वेळ देत नाहीत. उपोषणाआधी काही सरकारला याबाबत काही पत्रव्यवहार किंवा काही झालाय का? मी याच्या अगोदर कलेक्टर साहेबांच्या मार्फत त्यांना निवेदन दिलंय, एक अल्टिमेटम दिलाय. 27 तारखेपर्यंत तुम्ही एकतर आमच्या सगळ्या मागण्या मान्य करा, एखादं शिष्टमंडळ बोलवा, शिष्टमंडळाशी चर्चा करा. हे जर झालं तर आम्ही माझं उपोषण टळन. पण समाजाचे लेकरं शिकले पाहिजेत, समाजाचे लेकरं मोठे झाले पाहिजे, समाजामध्ये चैतन्य आलं पाहिजे, समाजात जे नैराश्य आलेलं हे दूर झालं पाहिजे. हे नैराश्य येण्याला, लेकरं न शिकण्याला कोण जबाबदार असेल तर हे सरकार जबाबदार आहे, असं मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. म्हणून शासनानं याची लवकरात लवकर दखल घेणं गरजेचे आहे. नक्कीच. आपण जर बघितलं तर ब्राह्मण समाजाच्या ज्या विविध मागण्या, त्या मागण्यासाठी वेळोवेळी मुख्यमंत्र्यांच्या संबंधित कार्यालयाकडे वेळ मागितला, मात्र तो वेळ 2 वर्षापासून दिला नसल्याचा गंभीर आरोप दीपक रणनवरे यांनी केलाय. सोबतच EWSची मर्यादा देखील वाढवण्यात यावी आणि त्यासंबंधित पाठपुरावा देखील करत असल्याचे ते म्हणालेत. जिल्ह्यामध्ये वसतिगृह उभारण्यात यावेत अशी मागणी त्यांची आहे. आता या मागण्या मान्य न झाल्यास 29 तारखेला जालना येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिलेला आहे. आता यावर सरकार काही प्रतिक्रिया देते का किंवा काही उपाययोजना करते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन प्रमोद जोशीसह मी स्वानंद पाटील, ABP माझा, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.